हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आज आपण तुमचं फर्स्ट लेक्चर स्टार्ट करणार आहोत. आता जे 12th स्टँडर्डचे जे काही स्टुडंट्स आहेत त्यांना मी म्हणलेलं होतं की मी तुमचे जे हाय वेटेजचे जे काही चॅप्टर्स आहेत ते चॅप्टर मी कव्हर करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता मी बोर्डवरती तुमचे काही चॅप्टर्स लिहिलेले आहेत आणि विदाउट ऑप्शन म्हणजेच ते तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचे ते क्वेश्चन्स तुम्हाला म्हणजे त्या चॅप्टर वाईज किती मार्कला येणार आणि विथ ऑप्शन म्हणजेच ऑप्शन सहित त्या चॅप्टरचे तुम्हाला किती मार्कचे क्वेश्चन असणार आणि विदाउट ऑप्शन म्हणजेच काय, जे की तुम्हाला कंपल्सरी तितक्या मार्कचे सॉल्व्ह करणं आहे, म्हणजेच ते किती मार्कचे आहेत विथ ऑप्शन अँड विदाउट ऑप्शन. आता जो फर्स्ट चॅप्टर आहे सॉलिड स्टेट तो तुम्हाला विदाउट ऑप्शन किती 3 मार्कला आहे आणि विथ ऑप्शन 5 मार्कला येणार पेपरमध्ये. त्यानंतर सोल्युशन विदाउट ऑप्शन 4 मार्कसाठी आणि विथ ऑप्शन किती मार्कसाठी आहे 6 मार्कसाठी आहे. त्यानंतर आयोनिक इक्विलिब्रियम 4 मार्कसाठी विदाउट ऑप्शन आणि विथ ऑप्शन 6 मार्कसाठी. केमिकल थर्मोडायनेमिक विदाउट ऑप्शन 6 मार्कसाठी आहे, तर विथ ऑप्शन तुम्हाला किती मार्कसाठी आहे 8 मार्कसाठी आहे. कोणता चॅप्टर? केमिकल थर्मोडायनेमिक्स. तुम्हाला त्या एक्झाम मध्ये क्वेश्चन पेपर मध्ये 8 मार्काचा तुम्हाला कोणता येणार आहे केमिकल थर्मोडायनेमिक्स. त्यामधले विदाउट ऑप्शन तुम्हाला 6 मार्काचा सॉल्व्ह करणंच आहे. त्यानंतर इलेक्ट्रोकेमिस्ट्री 5 मार्कसाठी विदाउट ऑप्शन येणार आणि विथ ऑप्शन तुम्हाला 7 मार्कचा येणार. त्यानंतर एलिमेंट्स ऑफ 16, 17 अँड 18 ग्रुप्स त्यामध्ये तुम्हाला विदाउट ऑप्शन किती 6 मार्क आणि विथ ऑप्शन 8 मार्कचा येणार तो. त्यानंतर ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स विदाउट ऑप्शन किती मार्कचा आहे 6 मार्कचा आहे आणि विथ ऑप्शन किती मार्कचा आहे 8 मार्कचा आहे तो चॅप्टर. कोऑर्डिनेशन कंपाऊंड विदाउट ऑप्शन 5 मार्कचा आहे आणि विथ ऑप्शन तुम्हाला 7 मार्कचा आहे. त्यासोबत तुम्हाला अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड विदाउट ऑप्शन 6 मार्क आणि विथ ऑप्शन तुम्हाला किती मार्काचा आहे 8 मार्काचा आहे. तर हे जे काही हाय वेटेजचे चॅप्टर्स आहेत हे आपण यातले मोस्ट ऑफ दी चॅप्टर्स कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी माझ्याकडून जितकं होईल तितके चॅप्टर्स तुमचे कव्हर करेन. तर आज आपण आपला फर्स्ट चॅप्टर जो की आहे सॉलिड स्टेट, हा सॉलिड स्टेट चॅप्टर इझी आहे, तुम्ही त्याचे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. तर आपण आज सॉलिड स्टेटला स्टार्ट करूत. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात वाटलंच तर. तर आज आपण तुमचा स्टार्ट करणार आहोत चॅप्टर सॉलिड स्टेट. तर मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला मी स्टेट्स ऑफ मॅटर, ज्या काही मॅटरच्या किती स्टेट्स आहेत त्या स्टेट्स मी तुम्हाला त्यामध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. आता मॅटरच्या किती स्टेट्स आहेत तर फर्स्ट ते पहा की मॅटरच्या किती स्टेट आहेत 3 स्टेट आहेत. जनरली ज्या काय युजली आपण जे काही स्टडी करतो त्या किती 3 करतो. एक सॉलिड, सेकंड आहे लिक्विड अँड थर्ड आहे गॅस. सॉलिड, लिक्विड अँड गॅस या 3 आहेत स्टेट मॅटरच्या. सॉलिड म्हणजेच काय, ज्यांचे काही जे काही पार्टिकल्स असतात ते पार्टिकल्स कसे रेग्युलरली अरेंज असतात, त्यांचा शेप ही कसा असतो फिक्स शेप असतो. एक त्यांची अरेंजमेंट जी असते पार्टिकल्सची, ती पार्टिकलची अरेंजमेंट कशी असते रेग्युलर असते. आता त्यानंतर जे काही लिक्विड्स आहेत, लिक्विड्स मध्ये जे काही पार्टिकल्स असतात ते पार्टिकल्स लूजली पॅक असतात आणि त्यांचे जे काही व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम असतं पण एक पर्टिक्युलर शेप नसतो लिक्विडला. जो शेप आहे तो शेप अकॉर्डिंग टू कंटेनर, अकॉर्डिंग टू ऑब्जेक्ट, तुम्ही कोणता ऑब्जेक्ट घेताय त्यानुसार तो लिक्विडचा शेप काय होतो चेंज होतो. जर तुम्ही ग्लासमध्ये पाणी घेतो तर ग्लासचा शेप येतो, बॉटलमध्ये घेतो तर बॉटलचा शेप. म्हणजेच लिक्विडचं व्हॉल्यूम फिक्स नाही पण लिक्विडचा जो शेप आहे तो शेप फिक्स नाही पण व्हॉल्यूम फिक्स आहे. त्यानंतर गॅसचे जे पार्टिकल्स असतात ते पार्टिकल्स कसे असतात फार अपार्ट असतात, म्हणजे ते एकमेकांपासून खूप दूर असतात. त्यामुळेच जे काही गॅस आहे गॅसला व्हॉल्यूम ही नाही आणि पर्टिक्युलर शेप ही नाही. तर या 3 स्टेट्स ऑफ मॅटर आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलेले आहेत. जर तुम्ही पाहिलं नसेल तर मी ते डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मी लिंक देईन, त्या लिंक वरती जाऊन एकदा तुम्ही नक्की पाहते. तर आता या चॅप्टर मध्ये आपण होल जो तो स्टडी करणार आहोत तो आपण सॉलिड स्टेटचा स्टडी करणार आहोत. म्हणजे सॉलिड म्हणजेच काय, सॉलिड म्हणजेच असे पार्टिकल, असे सबस्टन्स ज्यांचे पार्टिकल्स कसे असतात रेग्युलरली अरेंज असतात. पार्टिकल्स कसे आहेत रेग्युलर अरेंज, पार्टिकल्स रेग्युलरली अरेंज असतात आणि त्यांना काय असतो फिक्स शेप असतो. फिक्स्ड शेप जे काही सॉलिड सबस्टन्स असतात, सॉलिड सबस्टन्सचे जे काही पार्टिकल्स असतात. आता पार्टिकल्स म्हणजेच काय, पार्टिकल्स म्हणजेच काय तर आयन्स, ॲटम्स,
और मॉलिक्युल्स. आता जे काही तुमच्याकडे पार्टिकल्स म्हणून मी मेन्शन करेल, पार्टिकल्स म्हणजे काय असणार आहे, तुमच्याकडे आयन्स असतील, ॲटम्स असतील किंवा मॉलिक्युल्स असतील. तर हे जे आयन्स किंवा ॲटम रेग्युलरली अरेंज असतील. रेग्युलरली अरेंज म्हणजेच ते एकमेकांपासून चिटकून चिटकून म्हणजे जवळजवळ जे असतील ते अटॅच असतील. आता आणि त्यानंतर फिक्स शेप म्हणजे यांची जी अरेंजमेंट आहे पार्टिकल्सची, ती पार्टिकल्सची अरेंजमेंट कशी असेल, एक पर्टिक्युलर शेपनुसार असेल. जर समजा तुमच्याकडे क्यूब आहे, तर क्यूबच्या शेपमध्येच त्यांचे पार्टिकल्स कसे असतील, अरेंज असतील. म्हणजेच सॉलिडला काय आहे, सॉलिडचे पार्टिकल्स रेग्युलरली अरेंज आहेत. त्यानंतर त्यांचा जो शेप आहे तो शेप पण काय आहे, फिक्स शेप आहे. त्याचबरोबर आता नेक्स्ट त्याचे जे काही तुमच्याकडे टाइप्स आहेत सॉलिडचे, ते टाइप्स कोणकोणते आहेत ते आपण पाहूत. टाइप्स ऑफ सॉलिड. आता टाइप्स ऑफ सॉलिड मध्ये तुम्हाला फर्स्ट टाइप आहे क्रिस्टलाइन सॉलिड, अँड सेकंड आहे अमॉर्फस सॉलिड. फर्स्ट आहे क्रिस्टलाइन सॉलिड आणि सेकंड आहे अमॉर्फस सॉलिड. तर आता क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजेच काय आणि अमॉर्फस सॉलिड म्हणजेच काय, हे दोन्ही कशाचे टाइप्स आहेत, सॉलिडचेच टाइप आहेत. पण त्यामध्ये आज आपण आता फर्स्ट पाहूत क्रिस्टलाइन सॉलिड. दोन टाइप्स माहित झाले, एक आहे क्रिस्टलाइन सॉलिड आणि सेकंड आहे तुम्हाला अमॉर्फस सॉलिड. तर आता त्यामध्ये आपण फर्स्ट पाहूत क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजेच काय. तर फर्स्ट टाइप आहे आता क्रिस्टलाइन सॉलिड. आता क्रिस्टलाइन सॉलिड आणि सेकंड आहे तुमच्याकडे अमॉर्फस सॉलिड. तर क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजेच काय आणि अमॉर्फस सॉलिड म्हणजेच काय. तर क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजेच जे काही क्रिस्टलाइन सॉलिड असतात, त्या क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये पार्टिकल्स कसे असतात, तर रेग्युलरली अरेंज असतात. आता रेग्युलरली अरेंज म्हणजेच काही, आताच मी तुम्हाला सांगितलं होतं की समजा हे काही छोटे छोटे पार्टिकल्स आहेत, ते पार्टिकल्स एक फिक्स्ड मॅनर मध्ये काय असतील, अटॅच असतील. म्हणजेच क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये जे काही पार्टिकल्स असतात, ते पार्टिकल्स कसे आहेत, रेग्युलरली अरेंज्ड आहेत. पार्टिकल्स कसे आहेत, रेग्युलरली अरेंज्ड आहेत. समजलं. कारण यांच्यामध्ये असं नाही की आता हे रेग्युलरली अरेंज आहेत, इथं स्पेस आहे आणि इथून रिपीट ते रेग्युलरली अरेंज अशी नसणार आहे अरेंजमेंट. रेग्युलर म्हणजेच ते कन्सिस्टन्सी असणार आहे त्यांच्यामध्ये अरेंजमेंट मध्ये, ते एक लगट असणार आहेत अटॅच, म्हणजे त्याला आपण म्हणतो रेग्युलरली अरेंज. आता नेक्स्ट यामध्ये आहे त्यांचा जो मेल्टिंग पॉइंट आहे, तो मेल्टिंग पॉइंट कसा आहे, शार्प मेल्टिंग पॉइंट आहे. शार्प मेल्टिंग पॉइंट. आता मेल्टिंग पॉइंट म्हणजेच काय, ते कोणत्या पॉइंटला मेल्ट होतात त्याला आपण मेल्टिंग पॉइंट म्हणतो. तर जे काही क्रिस्टलाइन सॉलिड आहे, ते क्रिस्टलाइन सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट कसा आहे, शार्प मेल्टिंग पॉइंट आहे. म्हणजेच ते त्या पॉइंटला मेल्ट होणार म्हणजे होणार, त्यांना जास्त हीट देण्याची पण गरज नाही किंवा कमी हीट देण्याची गरज नाही. एक फिक्स त्यांच्याकडे काय असणार आहे, त्यांचा मेल्टिंग पॉइंट असणार आहे. त्यानंतर आणखीन याच्या कॅरेक्टरिस्टिक काय येईल, तर हे जे काही क्रिस्टलाइन सॉलिड्स असतात, ते क्रिस्टलाइन सॉलिड तुमच्याकडे कसे असतील, अनआयसोट्रोपिक नेचरचे असतील. अनआयसोट्रोपिक नेचर. आता अनआयसोट्रोपिक नेचर म्हणजेच काय, तर हे जे सबस्टन्स असतात, हे सबस्टन्स त्यांची जी डायरेक्शन चेंज आहे, डायरेक्शन जर चेंज झाली तर त्यांच्या प्रॉपर्टीज काय होतात, चेंज होतात. म्हणजेच प्रॉपर्टीज चेंज विथ डायरेक्शन. प्रॉपर्टीज चेंज विथ डायरेक्शन. आता जे काही अनआयसोट्रोपिक नेचर शो करणारे जे काही सबस्टन्स आहेत, आता तुम्हाला मेन प्रश्न हा पडला असेल की अनआयसोट्रोपिक नेचर म्हणजेच काय आणि प्रॉपर्टी चेंज विथ डायरेक्शन म्हणजेच काय. तर मग समजा आता आईस आहे तुमच्याकडे. आता आईस वरती जर आपण लाईट स्ट्राईक केली, तर लाईटची जर डायरेक्शन चेंज झाली तर त्याची रिफ्लेक्ट होण्याची डायरेक्शन पण काय होते, चेंज होते. म्हणजेच जे काही तुमच्याकडे अनआयसोट्रोपिक जे सबस्टन्स असेल, त्यांच्या प्रॉपर्टीज काय होतात, चेंज होतात विथ डायरेक्शन. आता प्रॉपर्टीज मध्ये कोणती, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणा किंवा त्यांच्या जो थर्मल कंडक्टिव्हिटी आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे, या प्रॉपर्टीज काय होतात, डायरेक्शन नुसार चेंज होतात. आता याचे एक्झाम्पल्स कोण कोण आहेत, सॉल्ट आहे, त्यानंतर आईस, त्यानंतर डायमंड, हे काय आहेत, एक्झाम्पल्स आहेत कशाचे, अनआयसोट्रोपिक नेचरचे. कारण हे जे सबस्टन्स आहेत, या सबस्टन्सच्या काय होतात, प्रॉपर्टीज चेंज होतात विथ डायरेक्शन. आता अनआयसोट्रोपिक सोबत एक असतं तुमच्याकडे आयसोट्रोपिक नेचर. आता आयसोट्रोपिक नेचर म्हणजेच काय, तर हे जे सबस्टन्स असतात, आता आयसोट्रोपिक नेचर मध्ये एक तुमच्याकडे क्युबिक स्ट्रक्चर वाले जे असतात सबस्टन्स, ते क्युबिक स्ट्रक्चरचे सबस्टन्स आयसोट्रोपिक नेचर शो करतात. कारण त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज सेम असतील. प्रॉपर्टीज
सेम इन ऑल डायरेक्शन. ज्या काही प्रॉपर्टीज आहेत कोणाच्या, क्युबिक स्ट्रक्चर वाले जे काही सबस्टन्स असतील ते सबस्टन्स काय करतात, आयसोट्रोपिक नेचर शो करतात. आणि आयसोट्रोपिक नेचर म्हणजेच काय, प्रॉपर्टीज सेम इन ऑल डायरेक्शन. तर ते जे काही सबस्टन्स असतील त्या सबस्टन्सच्या ज्या प्रॉपर्टीज ऑल डायरेक्शन मध्ये कशा असतील, सेमच असतील, तर त्यांना आपण म्हणणार आयसोट्रोपिक नेचर. आणि अनआयसोट्रोपिक नेचर म्हणजेच काय, प्रॉपर्टी चेंज विथ डायरेक्शन. डायरेक्शन चेंज झाली तर त्याच्या प्रॉपर्टीज काय होतात, चेंज होतात. आणि प्रॉपर्टीज मध्ये तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी अशा तुमच्याकडे काय असतात, प्रॉपर्टीज चेंज होतात डायरेक्शन नुसार. तर हा झाला तुमचा क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिडचे आपण म्हणू शकतो की कॅरेक्टरिस्टिक्स, रेग्युलर अरेंजमेंट, शार्प मेल्टिंग पॉइंट अँड आयसोट्रोपिक नेचर. आता नेक्स्ट आहे तुम्हाला अमॉर्फस सॉलिड. आता अमॉर्फस सॉलिड मध्ये काय असणार आहे, फर्स्ट पॉइंट काय सांगा बरं, की जे काही पार्टिकल्स असतील ते पार्टिकल्स कसे असतील, इररेग्युलरली अरेंज असतील. पार्टिकल्स कसे असतील, इररेग्युलरली अरेंज असतील. म्हणजेच त्यांच्यामध्ये रेग्युलर पार्टिकल अटॅच नसतील. आता रेग्युलर नसतील म्हणजेच आता हे आहे इथे जी काही कन्सिस्टन्सी असणार आहे पार्टिकल अरेंज होण्याची. आताच मी तुम्हाला सांगितलं पार्टिकल म्हणजेच काय, आयन म्हणा किंवा ॲटम म्हणा किंवा मॉलिक्युल्स. तर मग जे काही इररेग्युलर अरेंजमेंट म्हणजेच काय, समजा इथे 4 पार्टिकल्स अरेंज झालेले आहेत, नंतर स्पेस आहे, नंतर 4 पार्टिकल्स अरेंज झालेले आहेत, म्हणजेच त्यांच्यामध्ये जे काही रेग्युलरनेस आहे तो रेग्युलरनेस नसतो. त्यामध्ये त्यांच्यामध्ये एक फिक्स नाही की बाबा इथेच तुमच्याकडे पार्टिकल्स रेग्युलरली अटॅच असतील, इथे म्हणजेच इररेग्युलरली पार्टिकल्स काय असतील, अरेंज असतील. आता सेकंड प्रॉपर्टीज काय, नो शार्प मेल्टिंग पॉइंट. नो शार्प मेल्टिंग पॉइंट. जे काही अमॉर्फस सॉलिड्स असतात ते अमॉर्फस सॉलिडचा मेल्टिंग पॉइंट शार्प नसणार आहे, म्हणजेच त्यांचा फिक्स मेल्टिंग पॉइंट नाही. त्यांना तुम्ही जरी स्मॉल जरी थोडं जरी हीट केलं तर हीट केल्यानंतर काय होतं, ते लगेच सॉफ्ट होऊन जातात. म्हणजेच त्यांना जास्त हीट देण्याची गरज नाही. ते थोड्या हीट जरी दिलं तुम्ही त्याला तर ते लगेच काय होऊन जातात, सॉफ्ट होऊन जातात. म्हणजेच त्यांचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो मेल्टिंग पॉइंट फिक्स नाही. त्याचबरोबर जे काही नेचर आहे, या जे अमॉर्फस सॉलिड्स आहेत त्यांचं नेचर आहे आयसोट्रोपिक नेचर. नेचर कसं आहे त्यांचं, आयसोट्रोपिक नेचर आहे. म्हणजेच प्रॉपर्टीज सेम इन ऑल डायरेक्शन. त्यांच्या ज्या प्रॉपर्टीज असतील त्या प्रॉपर्टीज कशा आहेत, सेम आहेत ऑल डायरेक्शन मध्ये. म्हणजेच की जे काही तुमच्याकडे अमॉर्फस सॉलिड्स असतील त्या अमॉर्फस सॉलिडला काय म्हणतात, सुपर कूल्ड सॉलिड म्हणतात. काय म्हणतात, सुपर कूल्ड सॉलिड. आता सुपर कूल्ड सॉलिड म्हणजेच काय, आता याचं एक्झाम्पल आपण एक घेऊ, ग्लास. ग्लासवर मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करेन. आता जो ग्लास आहे, आता सुपर कूल्ड सॉलिड मध्ये एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे ग्लासचं. आता ग्लास कसं काय सुपर कूल्ड सॉलिड, तर आता तुम्हाला तर वाटेल की ग्लास म्हणजेच काय, काच, बरोबर आहे. तर काच हा तुम्हाला दिसताना सॉलिड दिसतो आणि त्याचा जो काही शेप आहे, आता तुम्ही काचेचा ग्लास समजा किंवा काच समजा, तर त्यांची जी काही अरेंजमेंट असते तुम्हाला दिसायला तर दिसते सेम, म्हणजे फिक्स आहे. असं ग्लासला एक पर्टिक्युलर शेप आहे. पण जो ग्लास आहे तो ग्लास कसा आहे, अमॉर्फस सॉलिड आहे. म्हणजेच त्यांच्यामध्ये जे काही पार्टिकल्सची अरेंजमेंट आहे ती रेग्युलर अरेंजमेंट नाही, किंवा त्यांच्याकडे जी काही तुम्हाला दिसते अरेंजमेंट, आता रेग्युलर अरेंजमेंट कसं काय म्हणता येणार नाही आपल्याला. तुम्ही वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या. तर रेग्युलर अरेंजमेंट कसं काय नाही, तर जो काही तुमच्याकडे अमॉर्फस सॉलिड्स आहेत त्या अमॉर्फस सॉलिडला सुपर कूल्ड सॉलिड म्हणतात. त्याचं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे ग्लास. आता ग्लास जेव्हा तुमच्याकडे लिक्विड स्टेट मध्ये असतो, आता लिक्विड स्टेट मध्ये असताना त्याचं जे काही कन्व्हर्जन आहे ग्लासमध्ये होण्याचं ते काय होतं, इन्स्टंटली होतं. इन्स्टंटली काय होतं, तो ग्लासमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे त्यांना एक पर्टिक्युलर टाइम नाही भेटत की जे काही पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स रेग्युलर अरेंजमेंट होण्यासाठी. तर ते काय होऊन जातात की इन्स्टंटली कूल होऊन जातात, आणि कूल झाल्यानंतर जे काही पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स इररेग्युलरली अरेंज होतात. तर मग त्यामुळेच जे काही अमॉर्फस सॉलिड्स आहेत त्या अमॉर्फस सॉलिडला काय म्हणतात, सुपर कूल्ड सॉलिड म्हणतात. कारण त्यांचे जे काही पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स फिक्स्ड मॅनर मध्ये अरेंज नसतात, ते इररेग्युलरली अरेंज असतात. आणि त्यांचा जो काही मेल्टिंग पॉइंट आहे तो मेल्टिंग पॉइंट पण फिक्स नसतो, किंवा आणि ते म्हणजे मेल्टिंग पॉइंट शार्प नाही, आणि ते काय आहेत, सुपर कूल सॉलिड आहेत. एक्झाम्पल आहे ग्लास म्हणा किंवा प्लास्टिक, रबर, हे काय आहेत, एक्झाम्पल्स आहेत कशाचे, सुपर कूल्ड सॉलिडचे. क्लिअर, कोणाला काही अडचण. जर आता टाइप्स ऑफ सॉलिड मध्ये आपण एक पाहिला क्रिस्टलाइन सॉलिड आणि सेकंड आहे अमॉर्फस सॉलिड. जर दोन्ही मध्ये तुम्हाला डिफरन्स जरी एक्झाम मध्ये आला तर एक्झाम मध्ये तुम्ही लिहू शकता की क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये रेग्युलर अरेंजमेंट, अमॉर्फस सॉलिड मध्ये इररेग्युलर अरेंजमेंट, क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये शार्प मेल्टिंग पॉइंट,
अमॉर्फस सॉलिड मध्ये नो शार्प मेल्टिंग पॉइंट, दे सॉफ्ट आफ्टर सम हिटिंग. देन नेक्स्ट पॉइंट काय असेल, क्रिस्टलाइन सॉलिड्स आर अनआयसोट्रोपिक नेचर आणि अमॉर्फस सॉलिड्स आर आयसोट्रोपिक नेचर. जरी तुम्ही असे 3-4 जरी पॉइंट लिहिले तरी सफिशियंट आहेत. तर सर्वांना क्लिअर झालं अमॉर्फस सॉलिड अँड क्रिस्टलाइन सॉलिड. आता नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याकडे क्रिस्टलाइन सॉलिडचे जे काही टाइप्स आहेत, म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड किती टाइप्स मध्ये तुम्हाला क्लासिफाईड केलेलं आहे ते आता आपण लर्न करणार आहोत. त्या अगोदर आपण एक पॉइंट पाहणार आहोत ज्यामध्ये की तुम्हाला आहे आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम अँड सेकंड आहे तुम्हाला पॉलिमॉर्फिझम. आता आयसोमॉर्फिझम म्हणजेच काय आणि पॉलिमॉर्फिझम म्हणजेच काय, तर आयसोमॉर्फिझम म्हणजेच काय, डिफरंट substance having the same crystal structure. म्हणजेच काय, आयसोमॉर्फिझम म्हणजेच काय, डिफरंट सबस्टन्स हॅव्हिंग द सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. म्हणजे सबस्टन्स डिफरंट असतील पण त्यांचं जे स्ट्रक्चर आहे, त्यांचं जे कॉम्बिनेशन होण्याचं जे काही प्रपोर्शन आहे ते प्रपोर्शन कसं असेल, सेम असेल. आता याचं एक्झाम्पल पाहायला गेलं तर आता तुमच्याकडे NaCl म्हणजेच काय, आपण जो काही सॉल्ट यूज करतो, कॉमन सॉल्ट जो की आपण घरामध्ये सुद्धा यूज करतो किचन मध्ये. त्यानंतर KCl. आता KCl पण काय आहे, पोटॅशियम क्लोराईड एक सॉल्टच आहे आणि NaCl ही काय आहे, सॉल्टच आहे. पण आता यामध्ये डिफरंट सबस्टन्स आहेत पण त्यांचं जे काही स्ट्रक्चर असणार आहे म्हणजे ते काही दिसायला कसे असणार आहेत, सेमच असणार आहेत. पण त्यांचे जे सबस्टन्स आहेत, हा NaCl आहे आणि हा काय आहे, KCl आहे. म्हणजे डिफरंट सबस्टन्स आहेत पण यांचं जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर कसं असणार आहे, सेम असणार आहे. तर यांना आपण काय म्हणतो, आयसोमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम म्हणजेच काय, डिफरंट सबस्टन्स हॅव्हिंग द सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. यांचं स्ट्रक्चर कसं असेल, सेमच असेल, तर यांना म्हणायचं आपण आयसोमॉर्फिझम. आता पॉलिमॉर्फिझम म्हणजेच काय, सेम सबस्टन्स exist in different structure. पॉलिमॉर्फिझम म्हणजेच काय, सेम सबस्टन्स एक्झिस्ट मोर दॅन वन टाइप. आता एकापेक्षा जास्त स्ट्रक्चर मध्ये काय करतात, ते एक्झिस्ट करतात. असं आता याचे एक्झाम्पल, एक मिनिट, डायमंड आणि ग्रॅफाइट. आता डायमंड आणि ग्रॅफाइट हे दोन्ही काय आहेत, कार्बनचेच एलॅट्रॉप आहेत. कार्बन हा नॉन मेटल आहे आणि तो नॉन मेटल्स काय असतात, इलेक्ट्रिसिटीचे आणि थर्मलचे गुड कंडक्टर नसतात, त्यांच्यामधून इलेक्ट्रिसिटी आणि जे काही थर्मलचे गुड कंडक्टर नसतात ते. आणि डायमंड काय आहे आणि ग्रॅफाइट हे दोन्ही एलॅट्रॉप आहेत, कोणाचे, कार्बनचे. आता हे कार्बनचेच एलॅट्रॉप आहेत म्हणजेच यांच्यामध्ये काय आहे, कार्बनच प्रेझेंट आहे. आता सेम सबस्टन्स एक्झिट इन डिफरंट स्ट्रक्चर, तर यांच्यामध्ये जे काय प्रेझेंट आहे, कार्बनच प्रेझेंट आहे. पण यांचे जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर सेम आहे का, नाही. डायमंड काय होतो, शाईन करतो. डायमंड शाईन करतो, डायमंड चमकतो ना, जे काही ज्वेलरी मध्ये आपण पाहतो त्या ज्वेलरीमध्ये जो डायमंड यूज करतात तो डायमंड काय असतो, चमकतो ना. पण जो काही ग्रॅफाइट आहे, ग्रॅफाइट कुठं प्रेझेंट असतो, पेन्सिल मध्ये. आता पेन्सिल मध्ये साधं सोपं एक्झाम्पल सांगते, कारण पेन्सिल तुम्ही डेली यूज करतात, तर मग पेन्सिल मध्ये जो ग्रॅफाइट आहे तो ग्रॅफाइटचा कलर कसा आहे, तो चमकतो का, नाही. ग्रॅफाइट थोडा कसा आहे, ब्लॅकिश कलर मध्ये येतो. तर ग्रॅफाइट आणि डायमंड हे दोन्ही पण काय आहेत, कार्बनचेच एलॅट्रॉप आहेत. पण एक काय करतो, शाईन करतो आणि एक शाईन करत नाही. तर मग सेम सबस्टन्स एक्झिस्ट इन डिफरंट स्ट्रक्चर, यांचे स्ट्रक्चर पण काय आहेत, सेम आहेत. पण यांच्यामध्ये जो प्रेझेंट आहे तो प्रेझेंट कार्बन सेम आहे, कारण कार्बन हा नॉन मेटल आहे आणि नॉन मेटल्स हा हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर नसतात. पण डायमंड हा कंडक्टर नाही, पण ग्रॅफाइट काय आहे, इलेक्ट्रिसिटी कंडक्टर आहे. तर हा एक एक्सेप्शन आहे. पण हे डायमंड चमकतो आणि ग्रॅफाइट चमकत नाही, तर यांना आपण काय म्हणणार, पॉलिमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम डेफिनेशन लक्षात ठेवा. डिफरंट सबस्टन्स हॅव्हिंग द सेम क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजेच काय, आयसोमॉर्फिझम. आणि पॉलिमॉर्फिझम म्हणजेच काय, सेम सबस्टन्स एक्झिस्ट इन डिफरंट स्ट्रक्चर म्हणजेच डायमंड आणि ग्रॅफाइट. इथे मोस्ट ऑफ दी तुम्हाला एक्झाम्पल्स कोणाचे असतील, पॉलिमॉर्फिझम मध्ये तर एलॅट्रॉपचे जास्त एक्झाम्पल असतील, कारण
ॲलोट्रॉप मध्येच एकच तुमच्याकडे काय असणार आहे, पार्टिकल डिफरंट टाइप्स मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रेझेंट असेल. म्हणजे या ठिकाणी कार्बनच आहे प्रेझेंट आणि इथे काय आहे, कार्बनच प्रेझेंट आहे, फक्त त्यांचं जे काही स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर कसं असेल, डिफरंट असेल. क्लिअर. आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम म्हणजेच डिफरंट सबस्टन्स हॅव्हिंग द सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. क्लिअर. आता नेक्स्ट पॉइंट आहे तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. Classification of crystalline solid. हे क्लासिफिकेशन आहे, क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. फर्स्ट क्लासिफिकेशन कशामध्ये केलेलं आहे, आयोनिक सॉलिड. सेकंड आहे तुम्हाला कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल. थर्ड आहे तुम्हाला मॉलिक्युलर सॉलिड आणि फोर्थ आहे मेटॅलिक सॉलिड. तर यामध्ये आपण आता फर्स्ट डिस्कशन करणार आहोत आयोनिक सॉलिड. फर्स्ट आहे आयोनिक सॉलिड. आता आयोनिक सॉलिड म्हणजेच काय, तर आयोनिक सॉलिड मध्ये जे काही तुमच्याकडे आता सबस्टन्स असणार आहेत त्या सबस्टन्स मध्ये काय प्रेझेंट असणार आहेत, तुम्हाला आयन्स प्रेझेंट असणार आहेत. आता आयन्स म्हणजेच काय, ज्यांच्यावरती काय आहे, पॉझिटिव्ह अँड नेगेटिव्ह चार्ज आहे. तर पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह चार्ज असलेले तुमच्याकडे पार्टिकल्स काय असतील, त्या सबस्टन्स मध्ये प्रेझेंट असतील, त्या सॉलिड मध्ये प्रेझेंट असतील, त्यांना काय म्हणणार आपण, आयोनिक सॉलिड. म्हणजेच त्यांच्यामध्ये जे काही तुमच्याकडे आता एलिमेंट प्रेझेंट असतील त्या एलिमेंट वरती काय असेल, चार्ज असेल. आता साधं सोपं याचं एक्झाम्पल पाहायला गेलं तर NaCl. NaCl म्हणजेच काय, जे की आपण घरामध्ये मीठ यूज करतो त्याच्यावरती काय असतं, Na वरती असतो तुमच्या पॉझिटिव्ह चार्ज आणि Cl वरती काय असतो, नेगेटिव्ह चार्ज. म्हणजेच आयोनिक सॉलिड मध्ये जे काही तुमच्याकडे सबस्टन्स असतील त्या सबस्टन्स मध्ये तुमच्याकडे आयन्स असतील. म्हणजेच एकावरती असेल पॉझिटिव्ह चार्ज आणि एकावरती असेल नेगेटिव्ह चार्ज, त्यालाच आपण कॅटायन्स आणि अनायन्स म्हणतो. त्याचबरोबर जे काही आता आयन्स आहेत, आता यांच्यामध्ये फर्स्ट आपण पाहिलं की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहे. आता त्यानंतर जे काही तुमच्याकडे आयन्स असतील त्या आयन्स मध्ये कोणता फोर्स असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असतो. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे साधं सोपं एक्झाम्पल तुम्हाला मॅग्नेट माहिती. मॅग्नेट मध्ये काय होतं, जे काही तुमच्याकडे अपोजिट पोल असतात ते अपोजिट पोल काय करतात, अट्रॅक्ट करतात आणि सेम पोल काय करतात, एकमेकांना रिपेल करतात. तर तसंच या ठिकाणी जे सेम चार्ज आहेत ते सेम चार्ज एकमेकांना काय करतील, रिपेल करतील आणि जे काही अपोजिट चार्ज आहेत ते अपोजिट चार्ज काय करतील, एकमेकांना अट्रॅक्ट करतील. आणि जे काही आता सॉलिड्स असतील हे तुमच्याकडे आयोनिक सॉलिड, ते एकमेकांना कशाने घट्ट एकत्र करतात, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सने. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे त्यांच्यामध्ये जे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स हे अपोजिट चार्ज एकमेकांना काय करतात, अट्रॅक्ट करतात आणि अट्रॅक्ट केल्यामुळेच ते काय करतात, एकमेकांना हेल्ड करून ठेवतात आणि एकत्र राहतात. ते कोणता फोर्स आहे, तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. त्याचबरोबर जे काही तुमच्याकडे आयोनिक सॉलिड्स आहेत ते आयोनिक सॉलिड कसे असतात, हार्ड असतात अँड ब्रिटल असतात. आता हार्ड आणि ब्रिटल म्हणजेच काय, आता समजा तुम्ही जे घरामध्ये आपण सॉल्ट आहे त्या सॉल्टला जर तुम्ही फिंगरनी जर क्रश करायचं म्हणलं तर तो इझिली क्रश होतो का, नाही. आणि जर समजा एखादा तुम्ही ऑब्जेक्ट घेऊन त्याला एकदम प्रेशरने त्याला काय करतात, प्रेस करतात, तर प्रेस केल्यानंतर काय होईल, ते तुम्हाला छोटे छोटे जे काही सॉल्टचे जे काही तुम्हाला पार्टिकल्स आहेत ते प्रेस होऊन जातील. आणि जर तुम्ही तुमच्या फिंगरनी जर प्रेस करायला गेलात तर ते प्रेस होतील का, नाही. तर मग जे काही तुमच्याकडे आयोनिक सॉलिड आहे ते आयोनिक सॉलिड कसे असतात, हार्ड आणि ब्रिटल असतात. जर तुम्ही प्रेशरनी जर त्याला प्रेस केलं तर ते काय होऊन जातील, ब्रेक होऊन जातील. आणि जर तुम्ही फिंगरनी जर क्रश करायला गेलं तर ते क्रश होणार नाहीत. त्याचबरोबर हे काय असतात, इलेक्ट्रिसिटी काय करतात, कंडक्ट करतात. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आता इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मध्ये बघा, जे काही तुमच्याकडे आयोनिक सॉलिड आहेत जर सॉलिड स्टेट मध्ये असतील तर ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत. जर तुमच्याकडे जे काही आयोनिक सॉलिड आहेत ते आयोनिक सॉलिड स्टेट मध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत. पण त्यांना जर आपण ॲक्वियस सोल्युशन मध्ये जर ऍड केलं
किंवा त्याला जर आपण जर मेल्ट जर केलं तर काय होतात, ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. आता जो NaCl आहे, NaCl सॉलिड स्टेट मध्ये असताना तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही, पण जर तुम्ही त्याला ऍक्वियस सोल्युशन मध्ये ऍड केलं किंवा जर त्याला तुम्ही मेल्ट जरी केलं तर त्यामधून काय होते, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते. तर हे काही आयोनिक सॉलिडचे पॉईंट होते. फर्स्ट पॉईंट काय, तर जे काही आयोनिक सॉलिड मध्ये काय प्रेझेंट असतील, तुम्हाला चार्ज वाले आयन्स प्रेझेंट असतील, म्हणजे जे काही तुमच्याकडे एलिमेंट्स असतील त्या एलिमेंट्स कसे असतील, तुमच्याकडे चार्ज असेल त्या पार्टिकल्स वरती, म्हणजेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असतील, त्यांना आपण कॅटायन्स आणि अनायन्स म्हणतो. त्यानंतर जे काही तुमच्याकडे आयोनिक पार्टिकल्स आहेत, ते आयोनिक पार्टिकल्स कशामुळे हेल्ड असतील, तर तुमच्याकडे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे ते एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात, म्हणजेच एकत्र राहतात. कशामुळे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे. त्याचबरोबर जे काही आयोनिक सॉलिड आहेत, ते आयोनिक सॉलिड कसे असतात, हार्ड अँड ब्रिटल असतात, म्हणजे ते तुम्ही इझिली त्यांना ब्रेक करू शकत नाहीत. आणि त्याला जर तुम्ही त्याला प्रेस करून जर त्याला आपण तुम्ही हे केलं, ब्रेक केलं, तर ते ब्रेक होऊन जातील. त्याचबरोबर जे काही आयोनिक सॉलिड आहेत, ते आयोनिक सॉलिड काय आहेत, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, किंवा जेव्हा ते ऍक्वियस सोल्युशन मध्ये ऍड केलेले असतील किंवा मेल्ट केलेले असतील, त्यावेळेस ते काय करतील, इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतील. पण इन सॉलिड स्टेट मध्ये ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाहीत. तर हे आपण फर्स्ट पाहिले की आयोनिक सॉलिडचे जे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, जे काही त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक आहेत, त्या कॅरेक्टरिस्टिक आपण पाहिले. आता नेक्स्ट आहे तुम्हाला कोव्हॅलंट क्रिस्टल नेटवर्क. कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल. सेकंड आहे कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल. आता कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल, आता आपण पाहिले की आयोनिक मध्ये काय होते, तुम्हाला आयन्स प्रेझेंट होते, बरोबर आहे. आयोनिक मध्ये काय, आयन्स प्रेझेंट होते. आयन्स म्हणजेच काय, त्यांच्यावरती पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज वाले काय पार्टिकल्स होते. पण आता कोव्हॅलंट मध्ये काय प्रेझेंट असतील, तर कोव्हॅलंट मध्ये तुमच्याकडे ऍटम्स प्रेझेंट असतील. आता कोव्हॅलंट मध्ये काय असतील, ऍटम्स प्रेझेंट असतील. त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असेल का, नाही. तर ते कसे असतील, कशाने बॉन्डेड असतील, कोव्हॅलंट बॉन्डनी बॉन्ड असतील, म्हणजेच अटॅच असतील एकमेकांना. आता कोव्हॅलंट बॉन्डनी आता हा जो बॉन्ड आहे कोव्हॅलंट बॉन्ड, तो बॉन्ड कसा असतो, तुमचा स्ट्रॉंग बॉन्ड असतो, बरोबर आहे. आता समजा तुमच्याकडे एक जाळं आहे, जाळं तर सर्वांना माहिती ना, नेट. तर नेटच्या मध्ये जे काही तुमच्याकडे अरेंजमेंट असते थ्रेडची, कशी असते, एकदम रेग्युलर मध्ये असतील, एकमेकांना ते कसे असतात, बांधलेले असतात, स्ट्रॉंगली बांधलेले असतात. तर मग कोव्हॅलंट बॉन्ड पण तसाच स्ट्रॉंग बॉन्ड आहे, फक्त यामध्ये काय असतात, ऍटम्स असतात, आयन्स नसतात. काय असतात, ऍटम्स असतात. त्याचबरोबर हे जे आता तुमच्याकडे कोव्हॅलंट क्रिस्टल असतील, ते कोव्हॅलंट क्रिस्टल कसे असतील, हार्ड सुद्धा असतील, कारण जो बॉन्ड आहे तो बॉन्ड स्ट्रॉंग आहे म्हणल्यानंतर जे कोव्हॅलंट क्रिस्टल असतील, ते क्रिस्टल कसे असतील, हार्ड असतील. जर क्रिस्टल हार्ड असतील तर मग त्यांचा जो मेल्टिंग पॉइंट आहे, तो मेल्टिंग पॉइंट पण कसा असेल, मेल्टिंग पॉइंट पण काय असेल, त्याचा हाय असेल. म्हणजेच त्यांना आपल्याला जास्त हीट द्यावी लागेल, तेव्हा ते काय होतील, मेल्ट होतील, बरोबर आहे. त्याचबरोबर जे काही पार्टिकल्स अरेंज आहेत, आता पार्टिकल्स कसे एकमेकांना, म्हणजे जे काही जो बॉन्ड आहे, तो बॉन्ड कसा आहे, स्ट्रॉंग बॉन्ड आहे. म्हणजेच जे त्यांचे इलेक्ट्रॉन्स आहेत, ते इलेक्ट्रॉन्स कसे आहेत, एकमेकांना म्हणजे फिक्स आहेत ना. इलेक्ट्रॉन्स फ्री आहेत का, इलेक्ट्रॉन्स फ्री नाहीत. तर मग आता जी काही कंडक्टिव्हिटी आहे, ती कंडक्टिव्हिटी असेल का यांच्यामध्ये, तर कंडक्टिव्हिटी नसेल, कारण जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स फ्री नाहीत, आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉन्स फ्री लागतात. पण यांच्यामध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, ते इलेक्ट्रॉन्स कसे आहेत, फिक्स आहेत, म्हणजेच त्यांच्यामधून जे काही इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होणार नाही. याचं जर साधं सोपं एक्झाम्पल तुम्हाला डेली लाईफचं सांगायचं गेलं, तर तुम्ही भिंत पाहिलेली असेल, वॉल, जी काही ब्रिक्सने बनते, जे काही विटा यूज करतात. आता ज्यामध्ये जी ब्रिक्स आहे तुमची, ब्रिक्स म्हणजेच काय, ऍटम आहे, आणि सिमेंट म्हणजेच काय आहे, तुमच्याकडे कोव्हॅलंट बॉन्ड आहे. आता ज्यावेळेस तुम्ही वॉल बनताना पाहिली असेल, तिथं वीट सिमेंट असे अरेंजमेंट करतात. म्हणजेच वीट म्हणजेच काय आहे, तुमचा ऍटम आहे, आणि जे काही सिमेंट आहे, ते सिमेंट म्हणजेच काय, कोव्हॅलंट बॉन्ड. तर कोव्हॅलंट बॉन्डनी जे ऍटम्स आहेत, ते ऍटम्स कसे असतात, स्ट्रॉंगली एकमेकांना अटॅच असतात. त्यांच्यामुळे त्याचा मेल्टिंग पॉइंट पण कसा आहे, हाय मेल्टिंग पॉइंट. आणि कोव्हॅलंट इलेक्ट्रॉन्स पण कसे आहेत, फिक्स आहेत. आणि इलेक्ट्रॉन्स फिक्स असल्यामुळे ते त्याच्यातून जी इलेक्ट्रिसिटी आहे, जी काही इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आहे, ती इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी फ्लो होत नाही. त्याचं एक्झाम्पल
वॉल, जे की ब्रिक्स आणि कशाने, सिमेंट पासून बनलेली आहे. तर जर पूर्ण वॉल जर तयार झाली तर ती वॉल कशी होते, एकदम स्ट्रॉंग वॉल होते. तर ते वॉल पण कशाचं आपण एक्झाम्पल एक कन्सिडर करू शकतो की कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल. म्हणजे त्याच्यावरून तुम्ही समजून घ्या की यामध्ये ऍटम आणि कोव्हॅलंट बॉन्ड, तर कोव्हॅलंट बॉन्डनी जे काही ऍटम अटॅच होतात तो जो बॉन्ड आहे तो बॉन्ड कसा असतो, स्ट्रॉंग बॉन्ड असतो. तर त्यानंतर हार्ड म्हणजेच आता जो काही डायमंड आहे, डायमंड पण कसा असतो, हार्ड असतो, जो की आपण ज्वेलरीमध्ये यूज करतो. आणि जो मेल्टिंग पॉईंट असणार आहे त्याचा मेल्टिंग पॉईंट सुद्धा काय असणार आहे, हाय असणार आहे. तर हे काही त्याच्या प्रॉपर्टीज होत्या कोणाच्या, कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टलच्या. आता नेक्स्ट आहे तुम्हाला मॉलिक्युलर सॉलिड. क्लिअर, कोणाला काही अडचण? तर आताच आपण पाहिलं कोव्हॅलंट क्रिस्टलाइन सॉलिड. तर जे बाकीचे दोन आहेत, मॉलिक्युलर सॉलिड अँड मेटॅलिक सॉलिड, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आणि तसेच जर तुम्हाला या पॉइंटमध्ये काही अडचण असेल, कोणताही पॉइंट समजला नसेल, तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा. आणि हा जो आपला पॉइंट कव्हर झालेला आहे आता, या पॉइंटच्या नोट्स तुम्हाला जे आपलं व्हॉट्सअप चॅनल क्रिएट केलेलं आहे त्या व्हॉट्सअप चॅनलची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्या डिस्क्रिप्शन मधून तुम्ही ते चॅनल जॉईन करा. त्यामध्ये मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करेन. त्या नोट्स हँड रिटन आहेत आणि अगदी एक सोप्या लँग्वेजमध्ये आहेत, जे की तुम्हाला इझिली समजतील. आणि एक्झाम मध्ये तुम्ही त्याला ऍज अ वन लाइनर म्हणून ऍज अ वन लाइनर म्हणून तुम्ही त्या ठिकाणी रिव्हिजन करू शकतात त्या नोट्सचं. तशा नोट्स मी बनवलेल्या आहेत. तर मी त्या नोट्स तुम्हाला ग्रुप चॅनलवरती, आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनलवरती सेंड करून देईन. जर ज्यांना हवे आहेत त्यांनी ते चॅनल जॉईन करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सो जो नेक्स्ट पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू सून.